एक ब्रेकिंग बातमी बघूयात। म्हाडाने गोरेगावमधल्या नव्या बांधलेल्या वसाहतीची पाणी आणि विजेची बिलं थकवली आहेत। 35 लाख रुपयांची पाण्याची बिलं आणि 20 लाखांची विजेची बिलं म्हाडाने थकवली आहेत। बिलं थकवल्यामुळे मनपाकडून कृत्रिम पाणी टंचाई करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय। गोरेगावमधल्या बांगूरनगर प्रेमनगरमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये काहीसे हाल होत आहेत। मुंबई मनपाकडून मागील 10 दिवसांपासून या इमारतींना अपुरा पाणी पुरवठा केला जातोय। महानगरपालिकेकडून इमारतींना बिलं थकीत असल्याची नोटीस गेली आहे। अपूर्ण हँडओव्हर प्रक्रियेमुळे सोसायट्यांच्या हाती अपुरा कारभार आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अभिषेक, एकूणच म्हाडाने गोरेगाव मध्ये नव्यानं आपल्याला माहिती आहे की ही सगळी वसाहती बांधलेल्या होत्या। एकूणच सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं अशा प्रकारे म्हाडाकडनं ही सगळी जाहिरात करण्यात आलेली होती। मात्र म्हाडाकडनंच याच घरांसाठी जे मेंटेनन्स घेतलेला होता तो कुठेतरी महापालिकेला भरलेला नाही आहे आणि त्यामुळे महापालिकेकडनं देखील पाणी कपात जी आहे, अपुरी पाणी पुरवठा जो आहे तो या सगळ्या वसाहतींना आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। सोबतच म्हाडाकडनं 20 लाखांची जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकवली आहे, पाण्याची 35 लाखांची बिलं थकवलेली आहे आणि एकूणच मागील 10 दिवसांपासून हा संपूर्ण अपुरा पाणी पुरवठा होतो आहे। म्हाडाकडनं हँडओव्हरची प्रक्रिया देखील या वसाहतींना पूर्ण झालेली नाही आहे। सोसायट्या झालेल्या आहेत, मात्र कुठेही अद्यापपर्यंत जो हँडओव्हरची प्रक्रिया आहे ती पूर्ण न झाल्यामुळे हा सगळा मनस्ताप साधारणपणे 2800 घरांना होतो आहे। साधारणपणे 10,000 जी नागरिक आहेत ती इथे राहत आहेत, त्यामुळे या सगळ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।